टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। अमरावती शहरातील महत्त्वाच्या रस्त्यावरील चौफुली जी आहे त्या ठिकाणी कुठलाही अपघात होऊ नये यासाठी महानगरपालिकेने अमरावती शहर पोलीस वाहतूक शाखेला जर आपण पाहिलं तर पोर्टेबल सिग्नल दिले होते। अनेक महिने हे सिग्नल धूळखाट पडल्यानंतर काही दिवसांपूर्वी दोन ठिकाणी जे आहेत ते सिग्नल लावण्यात आलेले आहेत। आपण दृश्यांमध्ये बघू शकतो पोलीस पंप पेट्रोल पंप ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी सिग्नल लावण्यात आले, परंतु झेब्रा क्रॉसिंगही या ठिकाणी आखण्यात आले नाही। त्यामुळे अशा पद्धतीने जे आहे ते वाहन चौकाच्या या मधामध उभा आहे, ज्यामुळे अपघात होऊ शकतात। पोलीस वाहतूक पोलीस शाखेने महानगरपालिकेला त्या संदर्भात पत्रव्यवहार देखील केलेला आहे, परंतु अजूनही महानगरपालिकेने या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग जे आहे ते आखलेले नाही आहे। त्यामुळे जे लोक पायदळ ज्यांना रस्ता ओलांडायचा आहे त्यांसाठी मात्र प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। सोबतच दुचाकी स्वार जे आहेत किंवा वाहन चालक कोण्याही ठिकाणी वाहन उभे करतात सिग्नलवर आपण बघू शकतो। या ठिकाणी जवळपास सिग्नल पर्यंत मधोमध अशा पद्धतीने वाहनं जी आहेत ते उभी केली जात आहेत। त्यामुळे झेब्रा क्रॉसिंग आखलं पाहिजे अशी मागणी केली जात आहेत। अनेक जण जे आहेत ते झेब्रा क्रॉसिंग नसल्यामुळे सिग्नल वारंवार सिग्नल तोडतात, त्यामुळे अपघाताचा धोका या ठिकाणी जो आहे तो निर्माण झालेला आहे। महत्त्वाचा संपूर्ण रस्ता आहे त्या इकडे जर आपण बघितलं तर चांदूर रेल्वे असेल आणि तिकडे शहरामध्ये रस्ता जातो, डेपो आहेत, सोबतच वेगवेगळे महत्त्वाचे चौक आहे। इकडे पोलीस कल्याण पेट्रोल पंप आणि पंचवटीकडे हा रस्ता होतो, त्यामुळे अत्यंत महत्त्वाचा हा रस्ता आहे, महत्त्वाची चौफुली आणि त्यासाठी या ठिकाणी सिग्नल लावण्यात आलं। परंतु सिग्नल लावल्यानंतरही झेब्रा क्रॉसिंग जे आहे ते या ठिकाणी मनपाच्या वतीने आखण्यात आले नाही। त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा अक्षरशः वाहतुकीचा खोळंबा या सिग्नलवर झालेला पाहायला मिळतोय। कॅमेरामॅन निकेत दहातोंडेसह मी स्वप्नील उमप, TV9 मराठी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।